प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी महाराजांचं 3 दिवसाचं तारक मंत्राची सेवा आणि अनुष्ठान कसं करावं आणि तीर्थ कसं तयार करावं. हे तीर्थ केल्याने आणि ही सेवा केल्याने आपल्या घरातले कितीतरी मोठे संकट दुःखांचा नाश होतो. हा एक रामबाण उपाय आहे आणि 100% याची गॅरंटी की शाश्वती आहे की आपल्या कामना पूर्ण होतच असतात. आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे, कष्ट आहे, संपूर्ण संकटांचा एक रामबाण उपाय म्हणजे तारक मंत्र. आणि ह्या तारक मंत्राचा अनुभव भरपूर भक्तांना आहे. त्याचं अनुष्ठान कसं करावं 3 दिवसाचं आणि त्याची तीर्थ कसं तयार करावं याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, तुमच्या घरामध्ये जर सारखे भांडण होत असतील, नवरा आणि बायकोची सतत भांडण होत असणार, घरामध्ये मुलं ऐकत नसणार किंवा तुमच्या मिस्टरांना काहीतरी बाहेरचं व्यसन असेल किंवा बाहेरचं काहीतरी नाद असेल, तर त्यासाठी आणि मुलं हट्टीपणा करत असणार, बिलकुल ऐकत नसणार, अभ्यास करत नसणार किंवा चिडचिडपणा घरामध्ये भरपूर प्रमाणात होत असणार. आणि दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये पैशाचे प्रॉब्लेम असतील, आर्थिक प्रश्न असतील, संकट आहे, दुःख आहे, सतत आपल्या घरामध्ये येत असतील, तर त्या स्त्रीने हे 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे. स्वामी समर्थ तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान करा आणि अनुभव घ्या. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि तुमच्या जे संकट आहे, दुःख आहे, ज्या कारणासाठी तुम्ही करणार ते कारण म्हणजे बघा, हा जो एक रामबाण उपाय आहे, हा जर आपण याची जर सेवा केली तर आपल्या जीवनातली संकटांचा, दुःखांचा नाश होतो आणि अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला हे सेवेचा लाभ घ्यायचा आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार की एखाद्या मुलाचं लग्न होत नसेल, नोकरीचे प्रॉब्लेम असतील, पैशाचे प्रॉब्लेम असतील, भरपूर प्रमाणात तुमच्यावर म्हणजे कर्ज होत असेल, संकट येत असतील, तर तुम्ही हा एक 3 दिवसाचं मंत्राचं अनुष्ठान करा आणि अनुभव घ्या. खूप जणांना याचा अनुभव आहे. तुमचे सुद्धा जे प्रश्न असतील ते नक्कीच ह्या एका सेवेने समाप्त होतील. आता ते 3 दिवसाचं अनुष्ठान कसं करावं, सेवा कशी करावी याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला नियम सांगते की आपल्याला नियम कोणते कोणते पाळायचे आहे. बघा, आपण ज्या वेळेस 3 दिवसाचं अनुष्ठान करतो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचं, त्यावेळेस आपल्याला मांसाहार खायचा नसतो. भले तुम्ही जर सेवा करत असणार तर तुम्ही खाऊ नका. तुमचे घरातले लोक ऐकत नसतील तर तुम्ही त्यांना खायला दिलं तरी काही हरकत नाही, पण तुम्ही खाऊ नका 3 दिवसापर्यंत. आणि नंतर ना तुम्ही मांसाहार बिलकुल वर्ज करायचा आहे. नंतर ना तुम्ही परअन्न कोणाचं घेऊ नका. परअन्न म्हणजे दुसऱ्याचं घराचं अन्न खाऊ नका, पाणीसुद्धा पिऊ नका, कारण की आपण एवढी पुण्य केलेलं असतं, त्याच्यातला अर्धा पुण्याचा भाग त्याला जातो आणि अन्नापासून आपल्याला दोष लागत असतो. त्यामुळे परअन्नसुद्धा आपल्याला घ्यायचं नाही. आणि समजा अचानक कधी तुम्हाला घ्यावंच लागलं, तुम्ही लग्नाला वगैरे गेला आहे, बाहेर गावाला गेले आहेत, तर त्यावेळेस तुम्ही गायत्री मंत्र 3 वेळेस म्हणून अर्जंट असेल तरच खा, नाही तर खाऊ नका. 3 दिवसात काही एवढं आपलं आभाड कोसळत नाही. दुसऱ्याचं घरचं खाल्लं नाही तर खाऊच नका 3 दिवसापर्यंत. आपल्याला हे जे नियम आहे आणि ब्रह्मतत्वाचं पालन करायचं आहे. बघा, ह्या 3 गोष्टी तुम्हाला पालन करायच्या आहे. 3 गोष्टी जर तुम्ही पालन केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील, वास्तू हवी असेल, नोकरीचे प्रश्न असतील, लग्न होत नसेल, संपूर्ण तुमचे जे काही टेन्शन आहे ते संपूर्ण नाश होतील. हा एक रामबाण उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे की तारक मंत्राचं अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं आहे. करून बघा, अनुभव घेऊन बघायला काहीच हरकत नाही. आणि महाराजांचा अनुभव जो व्यक्ती घेतो त्याच्या आयुष्याचं कल्याणच होतं. त्यांची सेवा, त्यांचं नामस्मरण सुद्धा केलं तर ते ब्रह्मांड नायक आहे, ते जगाचं पालन करत आहेत, ते आपल्या मनातली कामना पूर्ण करतच असतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला आता सांगते. हा जो मंत्र आहे तो स्वामी महाराजांनी स्वतः तयार केलेला आहे, त्यामुळे ह्या मंत्राचे अतिशय प्रभाव आहे. खूप जणांना याचा अनुभव येतो आणि कोणी तर रोज सुद्धा वाचत असतं, तर रोज वाचलेला सुद्धा त्या माणसाला अनुभव यायला लागतात. तर 3 दिवसाचं अनुष्ठान जर आपण करून बघितलं, नक्कीच आपल्याला अनुभव यायला सुरुवात होतील. आता मी तुम्हाला सांगणार आहे की बघा, तारक म्हणजे आपल्याला संकटापासून तारणारा, संकटाचा, दुःखाचा नाश करणारा असा हा तारक मंत्र म्हटला गेलेला आहे. तर ह्या तारक मंत्राचे खूप प्रभावशाली असे चमत्कारिक अनुभव आहे आणि आज मी ते तुम्हाला सांगणार आहे की ही सेवा कशा पद्धतीने करावी. आता बघा, ज्या वेळेस आपण
सेवा करणार त्या दिवशी आपल्याला सकाळी उठून संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. घर स्वच्छ झाल्यानंतर शक्य असेल तर आपला जो उंबरा आहे त्या ठिकाणी हळदीचं लेपन करायचं आहे. आता तुम्ही म्हणणार कोणत्या दिवशी करावी, तर तुम्ही कोणत्या पण दिवशी करू शकता. स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी वेळ काळ बघू नका, कोणत्याही दिवशी तुमचा शुभ तो दिवस असणार. आता महाराजांचा जो वार आहे तो गुरुवार आहे. जर तुम्हाला आत्ता वाटत असेल तर तुम्ही आता सुद्धा करू शकता, त्याला काही बंधन नाही. फक्त ही सेवा करताना आपल्याला एकच वेळेस, म्हणजे आता जर तुम्ही सकाळी बसणार असणार तर सकाळीच बसा. संध्याकाळी जर तुम्ही अनुष्ठान केले असेल 3 दिवसाचं तर संध्याकाळच्याच टायमाला करा. दुपारी तुम्हाला वेळ मिळत असेल तर दुपारी करा, पण एकाच टायमाला आपल्याला ही सेवा 3 दिवसपर्यंत करायची आहे. तुम्ही नाहीतर आता केलं ना तर संध्याकाळी केलं असं करायचं नाही. 3 दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. मनोभावेने, श्रद्धेने, मनामध्ये भक्ती, शक्ती, म्हणजे आपल्या मनामध्ये भाव पाहिजे तरच आपल्याला देव पावत असतो. त्यामुळे तुम्ही भावेने, श्रद्धेने, भक्तीने आणि मनापासून ही सेवा करा. निश्चितच तुम्हाला याचं फळ मिळेल. आता दुसरं म्हणजे, आता ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आपण ज्या वेळेस सेवा सुरू करणार त्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे आज सुरू करणार तर आज घर सगळं स्वच्छ करायचं आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. देवाची पूजा करायची आहे. तुळशी मातेला जल अर्पण करून तिथं दिवा लावायचा आहे आणि सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. नंतर महाराजांजवळ बसून, म्हणजे ज्या वेळेस आपण सकाळी जर सेवा सुरू करत असणार, देवपूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी आसन टाकायचं. आसनवरच बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि बघा, तुमच्याजवळ फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करायचा आहे. मूर्ती असेल तर दुधाने, पंचामृतने किंवा साध्या पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. तुमच्याजवळ महाराजांचा फोटो असेल तर त्या फोटोला स्वच्छ पुसून त्याला अत्तर लावा, धूपबत्ती लावा, दिवा लावा आणि महाराजांना, जर मंदिर तुमच्या जवळपास असेल, मठ असेल किंवा महाराजांचं स्वामी समर्थ केंद्राचं मंदिर असेल, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आदल्या दिवशी तुम्ही खडी साखर, एक नारळ, अगरबत्ती असं घेऊन महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. महाराजांना नमस्कार करायचा आहे, मुजरा करायचा आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की मी हे 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे तारक मंत्राचं. माझ्या मनातली जी कामना आहे, माझे दुःख आहेत, संकट आहे, व्याधी आहे, नकारात्मक शक्ती आहे, संपूर्ण नाहीशी होऊ द्या आणि मी ज्या कारणासाठी हे कार्य म्हणजे 3 दिवसाचं अनुष्ठान करत आहे ती माझी कामना पूर्ण होऊ द्या आणि ते निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी महाराजांना विनंती करायची आहे. महाराजांना सांगायचं आहे तुमच्या मनातले भाव. तुम्ही महाराजांशी तुमच्या मनातले भाव बोलणार तर म्हणजे सांगणार, त्यावेळेस महाराज आपल्या मनातले गोष्ट ज्या असतात ते संपूर्ण ऐकत असतात. त्यामुळे मनातले भाव महाराजांजवळ व्यक्त करा. तुमची जी काही कामना असेल, नोकरीची असेल, लग्नाची असेल, घराची असेल किंवा दुसरं पैशांसंबंधित असेल, कर्ज झालेलं असेल, काहीही जी संकटांची असेल, संतान प्राप्तीसाठी असेल, तर तुम्ही महाराजांजवळ तुम्ही सांगा आणि तशा पद्धतीने 3 दिवसाचं अनुष्ठान मी करणार आहे असं सांगून ते खडी साखर, नारळ तिथे ठेवायचा, मुजरा करायचा, घरी यायचं आणि दुसऱ्या दिवसापासून ही सेवा सुरू करायची. दुसऱ्या दिवसापासून सुरू करताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उंबऱ्याचं पूजन करायचं, दिवाबत्ती लावायचं, अगरबत्ती, म्हणजे ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस, किंवा तुम्ही दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. तर एक आसन घ्यायचं, त्याच्यावर बसायचं, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा, फोटो असेल तर पुसून घ्यायचा आणि नंतर आपल्याला याच्यावर बसून तुमच्याजवळ जर तांब्याचा ग्लास असेल, तांब्याचा कलश असेल तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर जोपर्यंत आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो तोपर्यंत अगरबत्ती आणि दिवा लावून ठेवायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, नसेल तूप तर साध्या तुपाचा लावला तरी सुद्धा काही हरकत नाही. तुपाचा दिवा लावायचा किंवा तेलाचा लावायचा आहे. एक अगरबत्ती पेटवायची आहे आणि जे पाणी आपण घेतलेलं आहे ग्लासमध्ये, तांब्याच्या ग्लासमध्ये, ते डायरेक्ट खाली ठेवू नका. त्याखाली एक डिश ठेवायची आहे, त्याच्यावर ते ग्लास ठेवायचा आणि त्या ग्लासवर आपल्याला म्हणजे जी उधी असते, म्हणजे जे आपण अगरबत्ती लावलेली आहे त्याची उधी त्याच्यात पडायला पाहिजे, किंवा नाही पडली तरी काही हरकत नाही. नंतर तुम्ही ते अगरबत्ती संपल्यानंतर त्याची थोडीशी उधी त्यामध्ये टाकू शकतात. म्हणजे रक्षा, ती अतिशय पवित्र झालेली रक्षा असते. ज्या वेळेस आपण महाराजांचा मंत्र जाप करत असतो तर ती अतिशय पवित्र झालेली असते. तर त्यामुळे त्या ग्लासमध्ये आपण ज्यावेळेस पाणी भरतो तुम्ही हात ठेवू शकतात. जोपर्यंत तुम्ही तारक मंत्राचं पठण करत आहात 11 वेळेस, तोपर्यंत तुमचा उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि मंत्राचं पठण करायचं. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते, कोणती पण सेवा करताना आपल्याला संकल्प करावा लागतो. त्यामुळे तुम्ही संकल्प करायचा. आता सगळ्यांना माहीत आहे संकल्प कसा करतात, पण जे नवीन सेवेकरी आहे त्यांच्यासाठी सांगते. बघा, ज्या वेळेस आपण संकल्प करतो तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. उजव्या हातात पाणी, एक फूल, हळद, कुंकू, अक्षरा असं घ्यायचं
तुमचं महाराजांना सांगायचं, स्वामी महाराज मी ह्या कारणासाठी ही सेवा करत आहे, 3 दिवसाचं अनुष्ठान तारक मंत्राचं करत आहे. माझं म्हणजे तुमचं नाव बोलायचं, माझं नाव जे तुमचं नाव असेल ते नाव बोलायचं, गोत्र बोलायचं. महाराजांना सांगायचं माझं नाव, तुमचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. आणि मग ते जे पाणी आहे महाराजांना विनंती करून ते संकल्प घ्यायचा, 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे, माझ्या मनातली जी कामना आहे ती तुम्ही पूर्ण करावी आणि ही सेवा निर्विघ्नपणे माझी म्हणजे पूर्ण व्हावी अशी मी तुमच्याकडे मागणं मागते असं महाराजांना प्रार्थना करायची. आणि ते पाणी सोडून द्यायचं, 2 वेळेस परत पाणी हातात घ्यायचं, परत ते पाणी सोडायचं. अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. हा संकल्प झाल्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. सेवेला सुरुवात करताना मी ज्याप्रमाणे सांगितलं, ग्लास खाली ठेवू नका, त्याच्या खाली डिश ठेवा, त्याच्यावर ग्लास ठेवा, त्यामध्ये पाणी घ्या. तुम्ही उजवा हात ठेवू शकतात किंवा आपले हे जे 3 बोटं आहे, हे 3 बोटं त्या पाण्यामध्ये टाकून 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे. 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करतात तोपर्यंत ते बोटं तशीच ठेवायची तीर्थामध्ये, म्हणजे ते पाण्यामध्ये. आणि ज्या वेळेस 11 वेळेस बोलून झाल्यानंतर समजा तुम्ही तारक मंत्र म्हणत आहात आणि अचानक अगरबत्ती संपली तर तुम्ही दुसरी अगरबत्ती लावू शकतात. आणि नंतर ना त्या कारण की बघा आताच्या ज्या अगरबत्त्या असतात, धूपबत्ती असतात, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असतो. तर मग काय करायचं, महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा छोटीशी पुडी भेटते बघा उदीची, धूपची, ती त्या अगरबत्तीमध्ये थोडीशी मिक्स करायची आणि ती थोडीशी पाण्यात टाकायची आहे. आणि ते पाणी, ते तीर्थ तयार होतं, ते अमृत असतं. ज्या वेळेस आपण संपूर्ण सेवा झाल्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र त्यावर पठण करतो ते पाणी अमृत झालेलं असतं, ते अभिचित पाणी झालेलं असतं, अभिमंत्रित झालेलं पाणी असतं आणि ते तीर्थ असतं. ते महाराजांचं अतिशय प्रभावशाली, अतिशय प्रचंड आणि दुःखांचा, कष्टांचा नाश करणारं असं अमृत आपल्या हातून तयार होतं. आणि ते अमृत तयार झाल्यानंतर काय करायचं, घरातल्या सगळ्या व्यक्तींना, म्हणजे बघा तुमचं तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आरती करायची महाराजांची. सकाळ संध्याकाळ आरती करायची. शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी, किंवा तुम्हाला शक्य असेल तर 2 वेळेस केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. तर 2 वेळेस आरती करायची. आणि नंतर ना जो प्रसाद तुम्ही घरामध्ये करतात, जे तुम्ही अन्न घरामध्ये शिजवतात, ते महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि मग ते प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचा. आणि जे पाणी, ते तीर्थ तयार झालेलं असतं, ते तीर्थ तुम्ही सगळ्या घरातल्या व्यक्तींना द्यायचं. वेशनी तुमचा नवरा असेल त्याला द्यायचं. चिडचिड मुलं असतील, रागराग करणारी मुलं असतील, किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरामध्ये माझं मन लागत नाही, मन अशांत आहे, घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आहे, बाहेर गेल्यानंतर मला खूप चांगलं वाटतं, असं जर तुमच्या मनामध्ये येत असतील तर तुम्ही ते तीर्थ सगळ्यांना देऊन थोडंसं शिल्लक ठेवायचं. संपूर्ण घरात आपलं शिंपडायचं, बाहेर सुद्धा शिंपडायचं. याच्याने नजर दोष नाहीसा होतो, वास्तुदोष नाहीसा होतो, घरातली इडापिडा जाते, दुःख दारिद्र्याचा नाश होतो आणि आपल्या मनातल्या ज्या कामना असतात ते महाराज पूर्ण करत असतात. एवढे हे तीर्थ अति पवित्र आणि प्रभावशाली झालेलं असतं. जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती ते तीर्थ पेत नसेल तर तुम्ही काय करायचं, माठामध्ये टाकून द्यायचं आणि मग नंतर जेवताना ते पाणी घ्यायचं. तरीसुद्धा याचा खूप मोठा प्रभाव आहे. करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप छान तुम्हाला अनुभव येईल. कारण की हे तीर्थ 3 दिवसापर्यंत आपल्या घरामध्ये दिल्यानंतर आपल्या घराचं वातावरण बदलतं, घरातली कटकट नाहीशी होते, घरातल्या पैशांची अडचणी कमी होतात, मनातल्या कामना पूर्ण होत असतात. तुमचं लग्न ठरत नसेल, नोकरी लागत नसेल, किंवा तुम्हाला जो जॉब हवा असेल तो मिळत नसेल, किंवा पैशांची तंगी असेल तर नक्कीच, नाही तर तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल, मुलं ऐकत नसतील, वादविवाद करत असतील, तर त्या आईने किंवा त्या घरातल्या व्यक्तींनी हा एक प्रभावशाली मंत्राचं जाप करा आणि हे अनुष्ठान करा 3 दिवसाचं. खूप असं छान अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होतील. पहिल्याच दिवशी तुम्हाला अनुभव येतील. तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा तुम्हाला काय अनुभव येतील. तर ही जी सेवा आहे ती खूप मनभावने, श्रद्धेने करा. महाराज तुमच्या मनातल्या ज्या कामना असतील त्या नक्कीच पूर्ण करतील. तर बघा, ही सेवा मी तुम्हाला सांगितली तशाच पद्धतीने करायची आहे. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.